मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आजचं मार्केट बघूया. आजचं मार्केट जर पाहिलं तर मायनस झालेलं आपल्याला पाहायला मिळते. BSE सेन्सेक्स हा 361 अंकांनी मायनस झालेला आहे. निफ्टी 50 92 अंकांनी मायनस झाला आहे. निफ्टी बँक 263 अंकांनी मायनस झालेला आहे. पण निफ्टी मिड कॅप 100 हे 494 1.05% वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आज वाढणारे जे शेअर्स होते ते लार्ज कॅपमध्ये होते, मिड कॅपमध्ये होते. तर माझ्या पोर्टफोलिओमध्ये आज माझा पोर्टफोलिओ हा प्लसमध्ये बंद झालेला आहे. आणि टॉप होल्डिंग असणारे जे शेअर होते, ॲस्ट्रल असेल, बजाज फायनान्स असेल, डीमार्ट असेल, हे टॉप होल्डिंगमध्ये माझ्याकडे असल्यामुळं त्याच्यामध्ये चांगली वाढ झाली आणि त्यामुळे माझा पोर्टफोलिओ आज प्लस होता. तुमचा कसा होता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आज आपण बघणार आहोत डीमार्ट हा जवळपास 5% वाढला होता. तुम्ही बघू शकता 4.57% वाढ आपल्याला इथे डीमार्टमध्ये पाहायला मिळते आणि 4494 पर्यंत तो आलेला आहे. डीमार्टचं जर मार्केट कॅप पाहिलं तर मार्केट कॅप 2,92,000 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते. स्टॉकचा PE 120 आहे, ROC 20 आणि ROE 16 आणि फेस व्हॅल्यू 10 आहे. म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो. मागच्या वेळेस जेव्हा आपण पाहिला होता डीमार्ट त्यावेळेस त्याचा PE हा 100चा होता आणि 100चा PE लिस्ट झाल्यापासून त्याचा 100चाच PE आहे. वर गेला होता पण 100च्या PEला आल्यानंतर त्याला बाईंग येते आणि तो वर जातो. तसा आज तो वाढलेला आपल्याला इथं पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता की EPS कंटिन्यू वाढलेले आहेत. डीमार्टचे चांगले वाढलेले आहेत. पण PE आपल्याला मीडियन PEच्याही खाली मिळत होता. आता मीडियन PEच्या बरोबर त्या लेवलला आपल्याला तो PE आलेला आपल्याला पाहायला मिळते. आणि तिचा मीडियन PE तुम्ही जर पाहिला तर 118चा मीडियन PE असलेला आहे तिचा. आणि कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली इथं आपल्याला तुम्ही पाहू शकता. सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिलं तर सेल्स बघू शकता मार्च 2012 पासूनचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. 2209 करोडचे सेल्स 48,000 करोडपर्यंत आलेले आहेत. नेट प्रॉफिट 60 करोडचं नेट प्रॉफिट 2,400 करोडपर्यंत कंपनीनं आणलेलं आहे. त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट चांगला असल्यामुळं स्टॉक प्राईस CAGR निश्चितच आपल्याला इथं चांगली मिळणार आहेत. पण हा शेअर 3 वर्षापासून चालत नाही. त्यामुळं आपल्याला 3 वर्षाचे इथं 15%च पाहायला मिळत आहेत. तर विना टेन्शन 25%च्या पुढं CAGR देणाऱ्या ह्या कंपन्या आहेत. आणि जास्त पडतही नाहीत आणि जास्त पळतही नाहीत. आणि आपल्याला चांगले 25-30% CAGR ह्या कंपन्या देतात विना टेन्शन. आपले 10 वर्षात 10 पटच्या पुढं ह्या कंपन्या पैसे बनवणाऱ्या आहेत. चार्ट बघू शकता. चार्ट आपण परवाही हीच लाईन ड्रॉ केली होती आणि बरोबर तिथं रेजिस्टन्स पाशी येऊन तो थांबलेला आहे. 4,500चा हा त्याला रेजिस्टन्स आहे. इथून जर ब्रेक झाला तर अजून तो वर जाऊ शकतो. चांगला शेअर आहे. तुम्ही ह्याबद्दल विचार करू शकता, अभ्यास करू शकता आणि तुमच्या ह्याच्यामध्ये असेल पोर्टफोलिओमध्ये तर आज चांगलीच वाढ झालेली तुम्हाला पाहायला मिळत असेल. पुढचा शेअर्स आहे डिक्सन टेक. हाही आपल्याला 1.23%ची वाढ आपल्याला इथं पाहायला मिळते. 7,253 वर चालू आहे. हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 43,390 करोडचं आहे. PE जर पाहिला तर 123 आहे. ROC 24 व ROE 22चा आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि फेस व्हॅल्यू 2ची आहे. म्हणजे भविष्यामध्ये तो स्प्लिट होऊ शकतो. इथं बघू शकता EPS कंटिन्यू वाढलेले आपल्याला डिक्सनचे पाहायला मिळत आहेत. आणि PE आपल्याला इथं खाली मिळत होता त्यावेळेसही आपण चर्चा केली होती. आता 120 वर आला आहे. मीडियन PEच्या वर आलेला आपल्याला इथं पाहायला मिळते. हे डॉट रेषा ही मीडियन PE आहे. ही कंपनीनं कर्ज कमी केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते. हिचे सेल्स बघा मार्च 2000 पासूनचे सेल्स आहेत. 572 करोडचे सेल्स 16,000 करोडपर्यंत आले. आणि नेट प्रॉफिट -7 करोड होतं. तर नेट प्रॉफिट आपल्याला 358 करोडपर्यंत कंपनीनं आणलेलं आहे. त्यामुळे ही कंपनी आपल्याला चांगले रिटर्न बनवून देऊ शकते. आता सध्या ती ऑल टाईम हायवर ट्रेड करत आहे. सध्या गुंतवणुकीची कोणतीही संधी ह्याच्यामध्ये नाही. परंतु कंपनी चांगली आहे. जर डिप मिळाला आणि खाली जर आली तर ती 6,000ला घ्यायला ही चांगली कंपनी होऊ शकते. तिथपर्यंत जर नाही आली तर इथं 6,500 पर्यंत ती येऊ शकते. हिच्यावर लक्ष ठेवा. ही कंपनी चांगलं रिटर्न बनवून देऊ शकते. त्याच्यानंतर ॲस्ट्रल
ॲस्ट्रलची चर्चा आपण केली होती 775ला मी घेतलं म्हणूनही तुम्हाला सांगितलं होतं. आज 1975 आहे. 1.86% वाढ इथं तुम्हाला पाहायला मिळते. हिचं मार्केट कॅप 52,000 करोडचं आहे. पी 93.9 म्हणजे जवळपास 94, ROC 23 आणि ROE जर पाहिला तर 17.9चं आपल्याला इथं पाहायला मिळते. फेस व्हॅल्यू 1ची आहे. इथं बघू शकता EPS वाढलेले आहेत. इथं थोडा डीप होता पण पुन्हा EPS वाढलेले आहेत. आणि कंपनी ज्यावेळेस मी खरेदी केली त्यावेळेस ती खाली होती PEच्या, आणि PEच्या खाली असेल, मिडियन PEच्या खाली जर असेल तर कंपनी खरेदी केल्यानंतर आपला पैसा चांगला बनत असतो. मिडियन P पाहिला तर 89 होता, सध्या 89 दाखवत आहे. आणि सध्या ती एक मिडियन Pच्या थोडीशी वर गेलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. आणि ही कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे. इथं तुम्ही बघू शकता. हिचे सेल्स आणि प्रॉफिट जर पाहिले तर मार्च 2000 पासूनचे आपल्याला सेल्स पाहायला मिळत आहेत. 565 करोडचे सेल्स 5,522 करोडपर्यंत आलेले आहेत. आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट 39 करोडचं 570 करोडपर्यंत कंपनीनं आणलेलं आहे. हे 3 क्वार्टरचंच आहे सेल्स आणि प्रॉफिट. चार्ट बघू शकता. चार्ट जर बघितला तर आता तो ह्या रेजिस्टन्सवर आहे. इथून जर खाली आला, तुम्ही इथं बघू शकता, इथून जर खाली आला आणि तो जर 1800ला मिळत असेल तर पुन्हा एक चांगली संधी ह्या कंपनीमध्ये गुंतवण्याची होईल. ही कंपनी विना टेन्शन आपल्याला पैसा बनवून देऊ शकते. पुढची कंपनी आहे बजाज फायनान्स. बजाज फायनान्स बऱ्याच दिवसापासून चालत नाही म्हणून लोक विकायला लागलेत. बघू शकता आज 2.21%ची वाढ बजाज फायनान्समध्ये आपल्याला इथं पाहायला मिळते. 6,910 पर्यंत आलेला आहे. मार्केट कॅप 4,27,000 करोडचं मार्केट कॅप आहे. P 31, ROC 11.8 व ROE 23चं आपल्याला पाहायला मिळते. फेस व्हॅल्यू 2ची आहे. हिचे बघा EPS कंटिन्यू वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मिडियन Pच्या खाली बजाज फायनान्स मिळतोय. मिडियन Pच्या खाली बजाज फायनान्स जर मिळत असेल तर डोळे झाकून घेण्यासारखा हा शेअर आहे. आणि खूपच खाली मिळत होता, आता थोडासा वर निघालेला आहे तो. पुढे बघूया. हिचे रेव्हेन्यू जर पाहिले तर रेव्हेन्यू आपल्याला 2015 पासूनचे पाहायला मिळत आहेत. 5,392 करोडचे रेव्हेन्यू आहेत. 51,000 पर्यंत आलेले आहेत. आणि नेट प्रॉफिट 898 करोडचं नेट प्रॉफिट 13,784 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट कंपनीचे जबरदस्त आहेत. आणि इथं बघू शकता की सेल्स आणि प्रॉफिट चांगले आहेत, पण स्टॉक 3 वर्षापासून फक्त 9% चाललेला आहे. त्यामुळं मागच्या 3 वर्षापासून ही कंपनी चालत नाही, म्हणून वरही आपल्याला 10 वर्षाचे 44 आणि 5 वर्षाचे जे 18 दिसत आहेत तेही कमी झालेले आहेत. जेव्हा स्टॉक चालायला लागेल तर वरचे सुद्धा वाढलेले आपल्याला पाहायला मिळतील. चार्ट बघू शकता. चार्ट जर बघितला तर आता 6,910 वर कंपनी आपल्याला चालत असलेली पाहायला मिळते. म्हणजे आता इथून वर ती 8,000 क्रॉस करू शकते. म्हणजे जर अशी ही रेस मारली तर सपोर्टवरून ती आता वर जाऊ शकते आणि वर ती 8,000 क्रॉस करून वर जाऊ शकते. तर ज्यांना बाईंग करून वर विकायचं आहे, खाली सपोर्टवर घ्यायचं आणि वर जर विकायचं असेल रेजिस्टन्सवर, तर ते याच्यामध्ये विचार करू शकतात. आताही खरेदी केलं तर 8,000च्या पुढं जेव्हा जाईल तेव्हा 1,000 रुपये फायदा पर शेअर होऊ शकतो. पुढची कंपनी आहे ज्योती रेजिन्स. केमिकल कंपनी आहे, छोटी कंपनी आहे. तुम्ही बघू शकता. मार्केट कॅप जर पाहिलं तर फक्त 1,600 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते. P 25चा आणि ROC 72.9, ROE 55. जबरदस्त आहे दोन्हीही. आणि फेस व्हॅल्यू 10ची आपल्याला पाहायला मिळत आहे. हाही शेअर बऱ्याच दिवसापासून गुंतवणुकीची संधी देत होता. मिडियन Pच्या खाली निघाला होता. तुम्ही इथे बघू शकता. हा मिडियन P आहे. मिडियन P 26चा आहे आणि त्याच्या खाली आला होता आणि तिथून आता एकदम मिडियन Pच्या जवळ येऊन तो उभा आहे. खाली जर पाहिलं तर ही कंपनी कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळते.
7 करोडचे 2012ला 7 करोडचे सेल्स असलेले पाहायला मिळतात तुम्हाला आणि 251 करोडपर्यंत आलेले आहेत. हे 3 क्वार्टरचे आहेत. आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट हे 1 करोडचं नेट प्रॉफिट नंतर 00 इथं आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही इथं बघू शकता. नंतर 65 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. हेही 3 क्वार्टरचं आहे. त्यामुळे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची जबरदस्त आहे. त्यामुळं स्टॉक प्राईस CAGR हिनं चांगले बनवून दिलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. तुम्ही बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली असल्यामुळं स्टॉक प्राईस CAGR 10 वर्षाचे 86, 5 वर्षाचे 113 आणि 3 वर्षाचे 101 असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. चार्ट बघू शकता. आपण परवा चर्चा केली होती ह्या कंपनीविषयी आणि आता ही कंपनी हा रेजिस्टन्स जो आहे हा तो फेस करत आहे. सध्या 1400 वरती चालू आहे. इथून जर वर गेली तर सरळ ती 1800 पर्यंत जाऊ शकते. कारण हा ब्रेकआउट तिनं दिलेला नाही. हा रेजिस्टन्स तिनं इथं फेस केलेला आपल्याला इथं पाहायला मिळतंय. हा इथं आणि खाली आली होती. जर इथून ती वर गेली तर ही 1800ला क्रॉस करून वर जाऊ शकते. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. तुम्हाला ह्या कंपन्या कशा वाटतात कमेंटमध्ये सांगू शकता. तुमचा पोर्टफोलिओ प्लस होता का मायनस होता हे तुम्ही सांगू शकता. कोणत्या कंपनीविषयी जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल कमेंटमध्ये तेही तुम्ही विचारू शकता की ह्या कंपनीविषयी सांगा. तर त्याच्यावर मी व्हिडिओ बनवू शकतो. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.